वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज तुम्हाला तर माहिती आहे आम्ही आलो होतो आंबळ्याला, ते म्हणजे मामीच्या गावाला. तर गाईज आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे पिंपळ्याला जायला. आणि गाईज मस्त रेडी झालेले बघा, टी शर्ट घातलाय. गाईज टी शर्ट कालच घातलेलं आहे कारण ती मम्मीने बॅग दिली ती काल रात्री आणि आम्हाला खूप उशीर झाला त्यामुळे आमचं इथंच थांबलेलं नाही, आम्ही इथंच थांबलेलो आंबळ्यात. आता गाईज आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे. तर गाईज आता निघालेलो आहे, मामा चालू होते ते गाडी आणि आका जरा पुढे बसलेला आहे. आपण आता सार्थक गावाकडे चाललोय आम्ही. गावाला पिंपळले आता फटाके बिटाके असे वाजून गायचं इश्यू आहे इथं. समोर बघा जाऊन कार्यक्रम नाही ना नदी आहे समोर, गोड नदी आहे ना. कानात कोणती नदी आपल्याला हा गोड नदी आहे समोर. गोड लागते त्यातलं पाणी गोडला लागत म्हणतात तसं. गोड पाणी लागतो असं तो असं आता घेतो का तसं गाडी चालते बघा. जाऊ कसं हळूहळू जाऊ दे. घेतला का? हा गाडी चालत गाडी चांगली चालवते. गाडी जण आलंय ना गाडी चालवते. मामा बघा इथं बस. आता आलेले पिंपळ्याला मस्त पैकी निवांत बसलेलं आहे. थोड्याच वेळात जेवण बिवण करूया आणि थोड्याच वेळात आम्हाला जरा नाही का जागरण टाईप मध्ये जरा संबळ बिंबळ वाजवणार आहे मामा. ती पण गायच तुम्हाला दाखवतो. छान केलं. काय मटण आहे काय? मटनची भाजी. इथं मावशी आहे. मी आम्ही कालच रात्री येणार पण आज उशीर झाला, सकाळी आलो. स्वीटीला तिकडे बांधले. हा शिवटे इकडे बांधलेले. तर गायच बघा इकडे नवीन घर बांधलेले खोले काही शिवटी काही कशी काही रूम काढलेली ह्यांनी. ही रूम काढली आहे. इथं बादले बिदले सगळे पाण्याचे ठेवलेले आहेत. अजून काही झाले नाही रेडी. हे म्हणजे सार्थक आणि आर्यनसाठी काढलेले का इथे गप. तिकडं बाथरूम केलेले आहे. सरक जाऊन दे मामा. तर गायचा काही बाथरूम आहे आणि इकडे टाकी बिके ठेवलेली. इथं पण बाथरूम गेलेली ह्यांनी. इकडे बघा वातावरण सगळं पिंपळ्याचं आणि ते लई डेंजर आहे सीट बाबा अंगावी. मी पण आत्ता पळत आलोय. आता मी कसं येऊ? आता गाईच मला पण जावं लागणार आहे. गाईच आलेली मी बघा तिच्या कशी बघती. तर गाईच आता जेवण करतोय. मटण बनवलेले मस्तपैकी, चपाती कांदा. हे काय कांदा लागतोय का सुयग तुला? हो का गाय चिकन खातोय कारण सुयगला मटण नाही आवडत आहे. आणि हो का सार्थक आणि सोम बसल्या तिकडे अक्षर पप्पा. तर गाईच आता जेवण बिवण झालेलं आहे आणि बसलेले मस्तपैकी निवांत. आता पप्पा वाजवते ते सांभाळ जमत नाही तरी मग त्याची प्रॅक्टिस चालू आहे. रडतो परशुराम
थोड्याच वेळात आता भाऊबीज साजरा करायचं. चला करूया, कारण तिकडे तर जमलं नाही गायच, तर आता इथं करतोय. तिकडे फक्त सिद्धीने ओमला ह्यांना ओवळलेलं, आता मला न सोमला इकडे ओवळती सिद्धी. तर गायच चला, मी आणि मावशी भाऊ मामाला आणि अमोल मामाला पण ओवळणार आहे. आणि चला गायच तर भाऊबीज साजरा करूया. तर गायच मावशी बघा भाऊ मामाला ओवळतीये आणि गायच मम्मी ओवळती आता भाऊ मामाला. बहीण बहिणीला ओवाळी. आम्ही नंबर लावला भाऊबीज साजरा झालेला आहे. आणि गाईज हा ब्लॉग मी एंड करतो. ब्लॉग आवडला लाईक सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.